नमस्कार, मी श्वेता पाठकरगडे. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची फ्रेंच बीन्सची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर ज्यांना बीन्स आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतकी छान आणि अतिशय अप्रतिम टेस्टी अशी ही भाजी आपण करणार आहोत. पण प्लीज त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर फ्रेंच बीन्सची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे. कढई छान गरम झालेली आहे आणि आता याच्यामध्ये मी बीन्स घेतलेले आहेत. तर ते पाव किलो बीन्स मी स्वच्छ धुवून बारीक असे कट करून घेतलेले आहेत. तर ते घालायचे आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. वरून थोडंसं अगदी मीठ घालते मी आणि आता याच्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी मीठ घालायचं पाणी घालायचं आहे. आणि बीन्स आपल्याला अगदी 50% याच्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. तर हे सर्व मिसळून याच्यावरती मी झाकण ठेवते. तर अगदी 3 मिनिटासाठी याला आपल्याला हलकीशी वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण पुढची कृती पाहूया. तर त्यासाठी मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे. तर आता मी डाळीमधील संपूर्ण पाणी काढते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घ्यायची आहे. यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते आणि 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घालते. जिरे घातलेले आहेत 1 चमचा आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती पल्स मोडवरती अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता मी याची अगदी जाडसर अशी ठेवलेली आहे पेस्ट. अगदीही बारीक केलेली नाही, एकदम जाडसर डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरवरती. तर आता आपण पुढची कृती करूया. अर्थातच भाजीला आपण पाहूया. तर आपले 50% बीन्स इथे शिजून झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला याचा खूपही शिजवून घ्यायचे नाहीत. तर आपले बीन्स 50% शिजून झालेले आहेत. तर ते मी याला खाली काढून घेते. आता या भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेले आहे. आता जिरे मोहरी घालते. तर मोहरी छान तडतडलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने घालते. आणि आता आपण वाफवून घेतलेले जे बीन्स आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत. फोडणीमध्ये एकदा बीन्स फक्त मिसळून घ्यायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण मिक्सरवरती जी हरभरा डाळ वाटून घेतलेली होती तर ती घालायची आहे. डाळ याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची. याला कंटिन्यू आपल्याला 1 ते 2 मिनिट या पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे. तर डाळ संपूर्ण बीन्सला आपल्याला छान लागली पाहिजे. तर यासाठी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता मीठ घालायचे. मीठ सुरुवातीला सुद्धा आपण बीन्स जेव्हा आपण वाफवायला ठेवले होते तर त्यामध्ये घातलेलं होतं. त्यामुळे भाजीची टेस्ट पहा आणि गरजेनुसारच याच्यामध्ये मीठ घाला, खूपही मीठ नाही घालायचं. तर मीठ याच्यामध्ये छान मिसळून घ्यायचंय. तर अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची आपण बीन्सची भाजी बनवतोय. तर याच्यावरती मी 3 ते 4 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवते. तर सुरुवातीला फक्त आपण 50% बीन्स वाफवून घेतलेले होते. तर तुम्ही पाहू शकता आता 4 मिनिट झालेले आहे आणि आपले बीन्स संपूर्णतः छान असे मऊसूत शिजलेले आहेत. बीन्स कुठेही कच्चे नाहीत पण तितकेच मोकळे सुद्धा आहेत. तर आपले बीन्स छान मऊ असे झालेले आहेत एकदम. तर आपल्याला याच्यामध्ये आता ओलं खोबरं जे मी घेतलेलं होतं आणि ते खिसून घेतलेलं आहे. तर ओल्या खोबऱ्याचा खीस 2 ते 3 चमचे याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हा खीस मी याच्यामध्ये छान परतून घेते. तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि एकदम छान झालेली आहे. त्यावरून मी कोथिंबीर घालते. तर आपली फ्रेंच बीन्सची वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची भाजी बनवून तयार आहे.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, जर का तुम्हाला ही भाजी करण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं नक्की कळवा। आता ही भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते। तर अतिशय चविष्ट आणि एकदम मस्त अशी आपली ही भाजी झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून नक्की पहा, खूप छान होते भाजी। जेव्हा आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वाटलेली घालतो, त्याचबरोबर थोडासा ओल्या नारळाचा चव घालतो, तर तुम्ही पाहू शकता भाजीला रंगही खूप छान आलेला आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्या